पुणेकरांनो, आता अनुभवता येणार आहे एक अशी चव जी फक्त खाण्यापुरतंच मर्यादित नाही, तर एक जिवंत परंपरा आहे. कोलकात्याच्या ऐतिहासिक तांग्रा भागातून जन्मलेली इंडो चायनीज खाद्य संस्कृती आता आली आहे थेट पुण्यात. द वेस्ट इन पुणे कोरेगाव पार्क इथं अ टेस्ट ऑफ टांग्रा या खास फेस्टिवलच्या निमित्तानं आपल्याकडे चायनीज पदार्थ खूपच आवडीने खाल्ले जातात. या तांग्रा फेस्टिवलमध्ये भारत आणि चीनमधल्या खाद्य संस्कृतीचा मिलाफ म्हणजे तांग्रा फूड फेस्टिवल हे आहे. महत्त्वाचं म्हणजे तांग्रा इथला लायन डान्स सुद्धा इथं बघायला मिळाला. लायन डान्सला कोलकात्याच्या तांग्रा भागात सांस्कृतिक महत्त्व आहे. अतिशय एनर्जेटिक आणि विशेषतः लहान मुलांना आकर्षित करणारा हा डान्सही लक्षवेधी ठरतोय. तर आपण आलेलो आहोत तांग्रा फूड फेस्टिवल इथे आणि आपल्यासोबत सगळी तांग्राबद्दलची माहिती देण्यासाठी अर्पण काकडे आहेत. इथे फूड अँड बेवरेजचे ते डिरेक्टर आहेत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि तांग्रा फूड फेस्टिवलमध्ये काय खास असणार आहे, काय विशेष असणार आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. तुमचं खूप खूप स्वागत आहे नवराष्ट्रमध्ये. थँक्यू. काय सांगाल तांग्राबद्दल की कशा प्रकारे हे फूड फेस्टिवल ऑर्गनाईज केलेलं आहे? सो तांग्रा फूड फेस्टिवल आहे चायना टाउन जे कोलकातामध्ये आहे त्याच्यासाठी आहे. आपण ऑर्गनाईज केलंय. तिथला शेफ आलेला आहे एडविन लियाओ आणि तिथले लाईन डान्सर आहेत. एक ट्रेडिशनल डान्स होता त्यांचा लाईन डान्स, त्याच्यासाठी आपण ते डान्सर्स बघूया आणि तो ट्रूप आपल्या इथे परफॉर्म करतो. तो जेव्हाही लाईन कोणत्या गेस्ट जवळ जातो तो त्यांना प्रॉस्पेरिटी देतो, हा गुड लक देतो. तर त्याच्यासाठी आपण ते आणलंय. आता आमचं उद्देश हे आहे की आपल्याला इंडियाचे छोटे छोटे कल्चर्स आहेत ते आपल्याला दाखवायचे आहेत. सो वेस्टर्न आणि मार्केटमध्ये आमचं एम आहे की आपल्याला असे लहान कल्चर्स घेऊन यायचे जे खूप फेमस आहेत पण ते तेवढ्याच भागात फेमस आहेत. जसं आता तांग्रा हे जे चायनीज आहेत ते मायग्रेट होऊन इंडियामध्ये होऊन सेटल झाले. त्या एका एरियाचं नाव त्या लोकांनी बनवून ठेवलं होतं चायना टाउन. तर चायना टाउन फक्त कोलकातामध्ये खूप फेमस आहे. त्यांचं क्युझिनही खूप छान आहे, पण कोलकाताच्या बाहेर खूप कमी जणांना माहिती येते. म्हणून आम्ही असे क्युझिन इथे घेऊन आलो आणि त्यांचं कल्चर इथे आणलंय की जे लोक तिथे जाऊ नाही शकत तेही इथे एन्जॉय करू शकतील. असे ही इतकी सुंदर सजावट आम्हाला दिसतीये. सो आपण जरा सजावट सुद्धा बघूयात. आम्हाला दाखवा ना काय, म्हणजे हे सगळे लॅम्प्स वगैरे जे आहेत हे आम्ही मूवीज मध्ये वगैरे बघितलेले आहेत ऍक्च्युली. तर त्याबद्दल काय सांगा? करेक्ट. सो जनरली हे लॅम्प सर्व येतं चायनीज न्यू इयर मध्ये चायना टाउन मध्ये युज करतात. आता चायनीज न्यू इयर जस्ट लास्ट वीक मध्ये झाला होता. तर इयर ऑफ हॉर्स एव्हरी 12 इयर्स देअर्स अन एनिमल, तो चेंज होतो त्यांचा. तर इयर ऑफ हॉर्स होता. तर तिथले हे एलिमेंट्स आम्ही इथे इन्कॉर्पोरेट केले. त्याने लोकांना म्हणजे गेस्ट जेव्हा येतील त्यांना फील आलं पाहिजे की चायना टाउन मध्ये आहे असं. ओके. येस. हे फूड फेस्टिवल जे आहे, हा जो इव्हेंट आहे, हा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत असणार आहे आणि कुठे असणार आहे आणि तुम्ही कधी याला व्हिजिट करू शकता, या सगळ्याची माहिती सुद्धा अर्पण देणार आहेत. काय सांगाल? सो फूड फेस्टिवल हा आज चालू झाला आहे. हा चालेल आपला 27 तारखेपासून ते 8 मार्च पर्यंत. लंच आणि डिनरला वेस्ट इन हॉटेल पुणे कोरेगाव पार्क मध्ये मार्केट रेस्टॉरंट मध्ये चालेल. बुफे असेल. आपले शेफ आलेले आहेत, शेफ एडविन लियाओ आणि एक लाईन डान्स परफॉर्मर आहेत जेम्स म्हणून. जेम्स आणि त्याच्या ट्रूप आहे. ते परफॉर्म करणार आहेत उद्या दुपारी 1 वाजता लंचमध्ये, संध्याकाळी 7 ला डिनरच्या टायमाला आणि परवा संडेला ब्रंचसाठी. हे 3 आहेत. आजच्या तरुण पिढीला काय वाटतं तुम्हाला की तांग्रा जे फेस्टिवल आहे किंवा तांग्रा जे फूड आहे हे रिलेट करणारं आहे किंवा अजून ओळख करून निर्माण करून द्यायची गरज वाटते? सो तरुण पिढीला जेवण माहिती आहे काय, पण ते कुठून येतं आणि कसं येतं अजून नाही माहित. त्याच्यासाठी आम्ही हे फेस्टिवल ठेवलं जिथे तो शेफ आणि जे लाईन डान्सर्स आहेत ते आपलं ट्रेडिशन प्रेझेंट करतील आणि सांगतील की ह्याची महत्व काय आहे आणि हे क्युझिन, याचे फ्लेवर्स कसे आलेत आपल्या इंडियामध्ये चायनीज. येस.
हेलो सर, टांगरा फेस्टिवल क्या है? मतलब किस फूड फेस्टिवल है या फिर क्या है? क्या आप बताएंगे दर्शकों टैंगरा फूड फेस्टिवल एक चाइनीज न्यू ईयर का फेस्टिवल है। ये हमारा भारत में कोलकाता में एक चाइना टाउन है जिसका नाम है टैंगरा, और वहाँ पे काफ़ी चाइनीज लोग रहते हैं, लेकिन वो सारे भारतीय ही हैं और उनका जन्म भारत में हुआ था और कोलकाता में हुआ था, इसीलिए उसको चाइना टाउन बोलता है कलकत्ता का। और वहाँ से हम अपने शेफ्स लाए हैं और अपने लायन डांस लाए हैं ताकि हम वो सेलिब्रेशन करें पुणे में। और हमारा जो लोकल पुणेकर्स है सारे, उनको हम आमंत्रित करते हैं, उनको हम वेलकम करते हैं कि हमारे वेस्टर्न कोरेगांव होटल में आइए और अपना चाइनीज़ ऑथेंटिक फूड टेस्ट करिए यहाँ पे। टांगरा फेस्टिवल कहाँ पे ऑर्गेनाइज किया है और कितने दिनों तक रहेगा? ये फेस्टिवल हमारे होटल रेस्टोरेंट मार्केट में है और ये 28 फेब से लेके अपने 8 मार्च तक है। तो we welcome all of you. We welcome all the Punekars to come and try the authentic Chinese food from Tangra, Chinatown. फूड फेस्टिवल में ऐसी कौन सी डिशेस है, फ्यूजन है, क्या डिशेस के बारे में आप क्या बताएंगे कि फूड फेस्टिवल में ऑथेंटिक चाइनीज़ फूड है और इस फूड में आपको वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन ऑप्शंस मिलेंगे और इसमें फ्लेवर्स सारा ऑथेंटिक है जो एक्चुअल चाइनीज़ होम में बनता है। सो चाइना टाउन में वहाँ पे अपने मम्मी और आंटीज ग्रैंड मॉम्स डैड समटाइम्स कुक करते हैं और ये वही कुजीन हम अपने होटल में सर्व करेंगे। तर नेमकं तांगरा हे काय आहे हे तुम्हाला तर कळलं असेलच, पण आता वळूयात मस्त खाद्यपदार्थांकडे. इथे काही तांगराचे फूड्सच्या डिशेस आहेत, या अगदी ऑथेंटिक आहेत, तिथल्या ट्रेडिशनल आहेत. कोलकात्यामधून जी कम्युनिटी बिलॉंग करते त्यांनी त्यांच्या जी चव आहे ती चव यामध्ये उतरलेली आहे आणि ही चव खास पुणेकरांसाठी आपल्याला 8 मार्च पर्यंत चाखता येणार आहे. तर या डिशेस मध्ये नेमकं काय आहे, याचं वेगळेपण काय आहे ते सुद्धा आपण अर्पणकडून समजून घेणार आहोत. तर आपल्याकडे काय काय आहे आधी आम्हाला सांगा. सो आता 2 डिशेस एक्सप्लेन करेन मी. महत्व आहे दोन्ही डिशेसचं आहे की हे सर्वात क्लासिक आणि ऑथेंटिक डिशेस आहेत. आपण चालू करूयात तांगडा स्टाईल चिली चिकन मध्ये. तांगडा स्टाईल चिली चिकन मध्ये काय, आपण जनरली चिली चिकन जे खातो त्यात ग्रेव्ही असते. हे जनरली ड्राय चिकन असतं स्टर फ्राय केलेलं, ह्याच्यात चिलीज असतात, पण ह्याचं स्टर फ्राय करण्याचं जे महत्व आहे, जसं इझिली करतात शेफ, चिली स्लिट करतात पण त्यातनं स्पाइस लेवल नाहीत, फक्त तुम्हाला अरोमा येतो. हा आहे ऑथेंटिक तांगडा स्टाईल चिली चिकन. तुम्हाला चिलीचा अरोमा येईल पण कधी चिली स्पाइस नाही वाटणार, तुम्हाला चटपटा नाही वाटणार, पण ते फ्लेवरफुल वाटेल. हे आहे चांगला चिली चिकन. दुसरं आहे आपलं मिक्स बीन व्हेजिटेबल्स. सो हे असॉर्टेड व्हेजिटेबल्स आहेत, त्यात मिक्स बीन सॉस आहे, ब्लॅक बीन सॉस. हे ब्लॅक बीन जनरली आपले सोयाबीन असतात त्याला प्रिझर्व करतात. प्रिझर्व एज इन आपण लोणचं कसं टाकतो तसं हे सोयाबीनच्या बीन्सला करतात आणि ते बीन ड्राय होऊन मग ते थोडं सॉल्टी आणि उमामे फ्लेवर देतं. तेव्हा हे शेफ त्यांना त्या सॉसमध्ये यूज करून मग स्टर फ्राय करतात. तर हे 2 एकदम क्लासिक आणि ऑथेंटिक डिशेस आहेत आणि त्याचे हे दोन्ही फ्लेवर्स आहेत. तुम्हाला काय वाटतं की इथे येणारे जे विजिट करणारे लोक असतील त्यांना या डिशेस वगैरे जर आवडल्यात तर पुण्यामध्ये या डिशेस इंट्रोड्यूस होतील, रेस्टॉरंट्स वगैरे आणखी या डिशेस कशा प्रकारे बनतात वगैरे त्याचा अभ्यास करून ते ठेवतील स्वतःकडे? 100%. आणि अगर हे डिशेस चांगले झाले तर आम्हीच आमच्या मेन्यू मध्ये टाकू आधी. येस. सो आता आपण टेस्ट करूयात. शुअर. ओके. फ्लेवरफुल आहे. उत्तम आहे, उत्तम. याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स, ब्रोकली, कॉलीफ्लॉवर, कॉलीफ्लॉवर बीन्स, पण आहे, कॅप्सिकम आणि सॉस आहे. बेल पेपर Yes. सगळं आहे.
त्या सॉसमध्ये तुम्हाला हलकासा उमामी फ्लेवर येतो. हो. उमामी फ्लेवर जो असतो लाईक 6 फ्लेवर तो आपल्याला गाळ्यांच्या इथे जाणवला जातो. ही कोणती म्हणाला होता? हे पनीर आहे. स्टफ फ्राय चिली पनीर. तर 8 मार्च पर्यंत तांग्रा फूड फेस्टिवल हे कोरेगाव पार्कच्या वेस्टिन मध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. तुम्ही नक्की इथे या. तुम्हाला व्हेज नॉनव्हेज मध्ये असंख्य व्हेरायटी इथे दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरची जी आपल्याला वाटतं की बाहेरचे काही फ्युजन्स डिशेस असतात तर असं नाहीये. ही अगदी ऑथेंटिक डिशेस आहेत आणि त्याची चव नक्कीच पुणेकरांना आवडेल.